जर तुम्ही वाचलं 2 शमूएल 23 याचं शेवटचं जे वचन आहे या अध्यायाचं, त्याच्यामध्ये दिले की आणि उरिया हित्ती इथला उरिया हा सुद्धा दाविदाचा एक कोण होता? सेनापती होता. प्रेज द लॉर्ड. आता उरिया हित्तीचं नाव ऐकल्यावर तुम्हाला त्याची पत्नी आठवली पाहिजे. उरिया हित्तीच्या बायकोचं नाव होतं बथशेबा. प्रेज द लॉर्ड. उरिया हित्ती नाही का इकडे पलिश्त्यांसोबत युद्ध आहे म्हणून काय केलंय लढायला गेलेला आहे आणि इकडे त्याची बायको मागे राहिलेली आहे आणि त्या बायकोला स्नान करताना पाहून दाविदाचं मन तिच्यावर बसलं. त्याने तिच्यासोबत चुकीचं कृत्य केलं. प्रेज द लॉर्ड. हे सगळं माहीत असताना सुद्धा आता उरिया हित्तीचा नाही का कसं केलं माहिती? ज्यावेळेस दाविदाने ही गोष्ट केली आणि त्याला कळलं, की आता ना त्याची बायको उरिया हित्तीची पत्नी प्रेग्नंट आहे, तर काय केलं पाहिजे? सो दाविदाने काय केलं माहिती का? ही गोष्ट समजू नये म्हणून त्याने इतकं मोठं पाप केलं, इतकी मोठी चूक केली, की जो उरिया हित्ती त्याचा एक विश्वासू सेनापती आहे. त्याच्या हाताखाली कितीतरी लोकं नाही का सेनेमध्ये काम करतात. अशा विश्वासू माणसाला त्याने काय केलं ज्यावेळेस युद्ध चालू होतं सगळ्यांच्या पुढे नेऊन ठेवलं आणि सगळ्यांच्या पुढे नेला आणि तो उरिया हित्तीवर हल्ला झाला आणि तो मेला. प्रेज द लॉर्ड. सो अशा प्रकारच्या गोष्टीही केल्या. कोणालाच माहित नाही. फक्त दाविदाला माहित होत्या आणि जिच्या सोबत घडल्या कदाचित त्या बथशेबाला माहित असेल की दाविदाने हे तिच्यासोबत केलंय. प्रेज द लॉर्ड. परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस संदेश आला आणि त्याने म्हणाले की तू हे चुकीचं केलं आहे, तिथल्या तिथे दाविदाने पश्चाताप केला. प्रेज द लॉर्ड. सो शौल राजा आणि दावीद राजा यांच्यामध्ये फरक काय होता माहिती? शौल पडला, चुका केल्या, अहंकारामध्ये गेला आणि त्याने पश्चाताप केला नाही. प्रेज द लॉर्ड. शौलाचं काय झालं माहितीये? की त्याला त्याच्या चुका सांगितल्यावर सुद्धा ना तो ऐकायचा नाही. तो म्हणायचा की नाही का माझी नाही का इज्जत राहिली पाहिजे लोकांसमोर, नाही का माझं नाही का लोकांसमोर अपमान होऊ नये. सो शमूएल तू माझ्या सोबत राहा, शमूएल तू माझ्या सोबत चल. 2 वेळा 3 वेळा शमूएल म्हणाला, परमेश्वराने तुला तुझ्या पदावरून जुगारून दिलंय. तुझं राज्य नाही का दुभागलं गेलं आहे. तुझं सिंहासन आता तुझ्याकडे नाही, तुझ्या एका शेजारच्याला सोबत्याला काढून दिलं आहे. इतकं झाल्यानंतर सुद्धा शौल नम्र नाही झाला. शौलाने काय केलं माहिती? की मी माझं नाही का सिंहासन कसं नाही का राखून ठेवू, मी कसा राजा आहे तर मी कशा प्रकारे जगलो पाहिजे, कशा प्रकारे राहिलं पाहिजे, मी या खालच्या दर्जाला जाऊ शकत नाही. हा प्राईड त्याच्यामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. सो एक संदेश जो इस्रायलाचा खूप मोठा प्रोफेट आहे शमूएल त्याने सांगून सुद्धा नाही शौलाने स्वतःमध्ये बदल केला नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बट त्या उलट दावीद कसा होता माहिती? काहीही असू दे परमेश्वरामध्ये आनंद करणार. देवाचा कोष आणायचा असेल, देवाचं कुठलं मंदिराचं काम करायचं असेल, काहीही असेल, दावीद आहे ना सगळ्यात पहिलं नाही का पुढे उभं राहणार, कामं करणार आणि चूक झाल्यावर सुद्धा ओपन सगळ्यांसमोर माफी मागणारा व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. सो हा फरक होता दोघांमध्ये. दाविदाने भरपूर चुका केल्या, पण दाविदाला माहिती आहे मी कितीही चुकू दे, कितीही अपयशी होऊ दे, माझ्याकडे एकच नाव आहे जे सर्व नावाहून श्रेष्ठ आहे आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. सो दाविदाने काय केलं माहितीये? दाविदाने परमेश्वराच्या आराधनेचे मार्ग उघडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय लिहिलंय माहिती? एका राक्षसी पुरुषापासून अभिषयाने दाविदाचा बचाव केला. ही जी गोष्ट आहे ना, ही वाचून तुम्हाला समजली पाहिजे, की कशा प्रकारची लोकं दाविदासोबत होती आणि कशा प्रकारची लोकं तयार झाली होती. प्रेज द लॉर्ड. इकडे सांगतात दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिश्त्यांशी लढला. एक वेळ होती ज्यावेळेस दावीद नाही का ज्यावेळेस त्याचे लोक सैन्यामध्ये लढायला जायचे, दावीद सुद्धा त्यांच्यामध्ये लढत असायचा. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिश्त्यांशी लढला. त्या प्रसंगी दावीद थकून गेला. आता काय झालंय लढतोय खूप वेळ युद्ध चालू आहे आणि दावीद थकून गेला. तेव्हा रेफाई वंशातला इशबी बनोब म्हणून एक इसम होता. त्याच्या भाल्याच्या फलकाचे वजन 300 शेकेल पितळे भरले. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. त्याने नवी तलवार कमरेस बांधली होती. त्याने दाविदास मारावयाचा बेत केला. सो हा जो आहे ना रेफाई वंशातला इशबी बनोब म्हणून एक इसम होता. त्याच्या भाल्याचंच वजन, जो भाल्याला आपण पुढे फलक असतो ना, जो भाल्याचा मेन भाग असतो ना, त्याचं वजन ना 300 शेकेल भरलं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं त्याने नवीन तलवार कमरेस बांधली होती. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. या व्यक्तीने एक नवीन तलवार सुद्धा सोबत घेतली होती. पण मग त्याने दाविदास मारावयाचा बेत केला. दावीद आता इतके तास युद्ध चालू आहे, तो लढतोय आणि तो थकून गेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं एका व्यक्तीने दाविदाला मारायसाठी आपली नवीन तलवार बांधली होती आपल्या कमरेस. परंतु देवाचं वचन काय सांगतं? की सरुवेचा पुत्र अभिषय याने दाविदाचा बचाव केला. कोणी? की त्याने दाविदाला मारायचा बेत केला, पण अभिषयने काय केलं? वाचवलं. याचा अर्थ
तो दावीद खूप थकलाय आणि एक व्यक्ती आहे त्याने दावीदाला मारण्यासाठी म्हणजे कदाचित त्या युद्धात दावीद मरणच पावला असता. त्याने मारायसाठी नाही का योजना केली होती. परंतु काय केलं हा जो नाही का अभिषय आहे ना, त्याने दावीदाला वाचवलं. त्याने त्या पलिष्ट्यास ठार मारले आणि दावीदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले, की पुन्हा आपण आम्हाबरोबर लढाईस येऊ नका. आता काय झालंय अभिषयने दावीदाबरोबर वाचवलंय. कोणीतरी हल्ला करणारच आहे. दावीद थकलेला आहे, युद्ध करतोय तो. तेवढ्यात अभिषयने लक्ष दिलं, की शत्रू त्याच्यावर पाठीवर हल्ला करत आहे, वार करत आहे. त्याने त्या शत्रूपासून दाविदाचं संरक्षण केलं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, की दाविदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले, की पुन्हा आपण आम्हाबरोबर लढाईस येऊ नका. आता हे जे सगळे लोकं आहेत, ज्यांनी नाही का दाविदासोबत लढत होते, ते म्हणाले, "दावीद कसा होता? नुसतं सेनेला पाठवलं, लोकं गेली, कमांडर गेले, सगळे लोकं नाही. तो स्वतः सुद्धा जाऊन युद्ध करायचा, लढायचा." आणि इकडे हे सगळे लोकं गेलेत आणि दावीद सुद्धा त्यांच्यासोबत लढायला गेले आणि त्या लोकांनी पाहिलं, की आज मरता-मरता नाही का आपला राजा दावीद वाचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. सो ते लोकं म्हणाले, "यापुढे कुठेही युद्ध असेल, तू आमच्यासोबत यायचं नाही आणि आम्ही तुला ना शपथ घालून सांगतो, की तू पुन्हा आमच्याबरोबर लढाईस येऊ नको." हालेलुया. इस्रायलाचा दीप आपण मालवू नये. कशासाठी? कारण इस्रायलाचा दीप आपण मालवू नये. हालेलुया. इस्रायलाचा दीप म्हणजे दावीद हा मालवू नये. त्याला काही झालं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात बसणार, देव नको असलेल्या लोकांना हालेलुया. थँक यू जीसस. काढून टाकणार आणि तुमच्या सोबत जे आहेत ना त्यांना तो तयार करणार. प्रेज द लॉर्ड. हे लोक असे होते की ते लिटरली दावीदाला म्हणाले, "दावीद नेक्स्ट टाईम तू यायचं नाही. काय झालं तर आम्हाला होऊ दे. आम्ही मरू, आमचा रक्तपात होऊ दे. पण तुला काही नाही झालं पाहिजे कारण तू इस्रायलाचा दीप आहेस. इस्रायल ज्याच्यावर आशा ठेवून आज बघते ना परमेश्वराने पाठवलेला तसा तू आमच्यासाठी आहेस." प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ मुलगा योद्धा कसा काय होऊ शकतो? लढाईसाठी एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तो अग्रेसर कसा होऊ शकतो? कसं काय एक सेना तयार करू शकतो? कसं काय तो वेगवेगळ्या रँकिंगचे नाही का त्याचे एजंट्स तयार करू शकतो, कमांडर्स तयार करू शकतो. इट इज नॉट सिंपल. ही गोष्ट साधारण नाहीये. दाविदाने जी इतकी वर्ष देवावर वाट पाहण्यात घालवली होती आणि त्याच्यामुळे त्या देवामुळे त्याचं जे संरक्षण होत होतं त्याच गोष्टी दावीद दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतोय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीच आहे याच्या पुढचं वचन तुम्ही वाचलं 18 पासून 22. हालेलुया. 18 ते 22 वचन वाचलं तर तिकडे तुम्हाला असं दिसेल जो गल्ल्यात होता ना त्याचा भाऊ होता. त्याला सुद्धा दाविदाच्या एका व्यक्तीने मारलं. गल्ल्यातचा भाऊ त्याच्यासारखाच होता बरं का. त्याच्यासारखाच उंच, धिंपाड, राक्षसी प्रवृत्तीचा होता. लिटरली ते वर लाइक बीस्ट. एका जनावरासारखे, एका राक्षसासारखे ते होते. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की पुढे जर तुम्ही हे वाचलं 2 शमूएल 21 याचं 18 पासून 22 पर्यंत जर वचन वाचलं तर तुम्हाला समजेल की दाविदाकडे असे कितीतरी योद्धे होते जे एका वेळेस 800 लोकांना मारायचे, 300 लोकांना मारायचे. जे लोक दाविदाचं संरक्षण करण्यासाठी नाही का कुठच्याही थराला जायचे. अशी सगळी लोक तयार झाली होती. असे सगळे लोक दाविदासोबत होते आणि जे पुढे पुढे तुम्ही बायबलमध्ये वाचेल तर तुम्हाला कळेल की जो पलिष्टी गोलियात होता त्याला ते टोटल सगळेजण मिळून किती होते माहिती? 5 जण होती. 5 भावंड होती. अजून त्या गल्ल्याताला 4 भाऊ होते आणि बायबलमध्ये दिलंय की त्याच्या या भावांचा सुद्धा संहार करण्यात आला. दावीद ज्यावेळेस ना तुम्हाला माहितीये जातो गल्ल्याताशी लढायला तो नदीच्या पात्रातून 5 गुळगुळीत आणि गोलसर असे ना दगड घेतो आणि त्यातल्या एकाच दगडाने गल्ल्याताला मारतो. प्रेज द लॉर्ड. बायबल स्कॉलर्स आणि ही इथली वचनं पाहून ते म्हणतात दाविदाने 5 दगड का घेतले होते माहिती? कारण ते सगळेजण मिळून 5 भावंड होती. प्रेज द लॉर्ड. सो एक दगड गल्ल्यातासाठी आहे. बाकीचे त्याच्या 4 भावंडांना सुद्धा मारण्याच्या तयारीने दावीद गेला होता. म्हणून त्या 5 भावंडांना मारण्यासाठी त्याने 5 दगड उचलले होते. असं काही लोक शिकवताना सांगतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहितीये का की इकडे ज्या वेळेस तुम्ही दाविदाने कसं केलं, कशा प्रकारे तो दुःखी झाला, निराश झाला, कशा प्रकारे उभं राहिला, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तुम्हाला देवाच्या सानिध्यात वेळ घालवावा लागेल. हे आज प्रार्थना केली, नाईट प्रेयर केली, आता डायरेक्ट आपण नाही का कधीतरी करू. नाईट प्रेयरला पण लोक नाही का सुरू करतात 12ला आणि मग संपवतात. जर सकाळी अर्ली मॉर्निंग संपत असेल, किती तास तुम्ही देता? बोलायला आपण बोलतो येस वी प्रेड होल नाईट, परंतु किती तास तुम्ही देता हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड.